आणि श्रावणवती अष्टमी या दिवशी गोपाल कृष्ण जन्मास आले. पण जन्मास आल्यानंतर परिपूर्ण अवतार घेऊन आला. अवतार परिपूर्ण घेऊन आला, पण आधी बंदी शाळेत आला. आधी वसुदेवाला आनंद झाला, मला मुलगा झाला. 7वा गायक झाला, 8वा जन्म झाला. पण याला आता काय केलं पाहिजे? पण 8 वर्षाची मूर्ती जन्मताच दिसली. 8 वर्षाचा कृष्ण. देवकी म्हणायला लागली, अरे तू माझा पुत्र हो, तू 8 वर्षाचा ज्या स्त्रीच्या पोटी जन्मास येतो तो 8 पौंडाचा होतो का 8 वर्षाचा येतो? अरे म्हणले, म्हणे आई तू काय म्हणते? तू माझा मुलगा आहे असा हो. जे जे भक्ताने बोलावे, जे भक्ताने बोलावे, भक्ताने बोलावे, भक्ताने बोलावे, देवाने ऐकावे, देवाने ऐकावे, देवाने ऐकावे, देवाने ऐकावे. भक्ताने बोलावून देवाने ऐकावं. भक्ताने सांगितलं, देवा अरे तू लहान हो. एकदम क्षणात लहान झाला. आणि पण सांगितलं का मी लहान होतो, पण मी मजुरे काढणार नाही. कारण तुम्हाला काढणार, मला सुद्धा कारागृहात राहावं लागेल. हे परिपूर्ण आहे, मला स्वतंत्रता पाहिजे. माझ्या मनात तुम्ही करेल, पण तुमच्या जाऊन राहणार चालेल 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 चालेल. पण मी कुठे नेऊ? पलीकडे ने मला, पलीकडे कुठे? गोकुळामध्ये ने. मग तिला प्रश्न पडला, बाल बालक कसे देवकी म्हणायला लागली, अहो या लहान बाळकाला वाचवा वाचवा वाचवा. भयानात का पैरा काही काळजी करू नको, नको खेद करू. गणपती लक्ष्मी हा बालक गेला. यमुना नदी मात्र आडवी झाली. चालला कुठे? म्हणजे गोकुळामध्ये उभा आहे. थांबा 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 म्हणजे तुमच्या पाठीवरती जो गोपाल कृष्णाने मला दर्शन घेऊ द्या. वसुदेवाला तोपर्यंत काही कळालं नाही. यमुना अशी ताबड त्या ठिकाणी वर फुगत चालली. नाका तोंडात पाणी घुसलो. गोपाल कृष्णाला कळालं यदा कदाचित नाका तोंडापर्यंत पाणी घुसलं तर बाप घसरलं समजायचं.
हात गचकला तर आपल्याला एक गोष्ट कळली. मग कृष्णाने स्वतःहून खाली पायाचा नमस्कार केला. त्या पाठीतून खाली पाय आडवा केला. मग यमुना नदी म्हणते झाले समाधान तुमचे येथील चरण. यमुना म्हणते समाधान झालं, तुझं चरण मला लावलं, पायी पद्मनाभ जोडी गेला. यमुना नदी तुंबली, रस्ता दिला आणि देवकीच्या आपल्या यशोदे पुढे गोपाल कृष्ण ठेवला आणि तिची कन्या पाठीत टाकली. परत मथुरेत आली. इकडे तिकडे पेढे कशाच्या तशा. इकडे सकाळ झाली, यशोदेला मुलगा झाला. गवळांचा अंगाती गवळाची पडली. कृष्ण जाऊ जन्माचं मला पकवास नका फुटायला गोकुळीच्या सुधा बाळ कृष्णानंदा घरी करते कथा छंदी मन मोहिले मोहिले. तो माईक पोरांजवळ नाही, तो माईक गोकुळात खूप झालं सगळ्यांना. इकडे कंसाला कळालं, कारण कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला, गोकुळे कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्ट तडका पसरला. कंसावर पापे थरथरला. आणि मग कंसाने मारण्यासाठी काय केलं? अनंत प्रकारचे अरिष्ट पाठवले. शास्त्रांमध्ये आता पटापट सांगून देतो. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्ट तडका पसरला होता. कृष्णाचा अवतार आनंदाचे घरोघर. तिकडे आनंद सगळ्यांना होता. आणि मग काय ज्याने अनंत अरिष्ट म्हणजे संकट पाठवले. पहिल्या संकट मामा नावाचा भट होता, तो भट आला. भट आल्यानंतर त्याने काय केलं? पंचांग घेतलं आणि I
बालकृष्णाची सर्व कुंडलिनी पाहिली, सांगितलं वा वा वा. यशोदे म्हणले काय, अहो भाग्य मोह भाग्य नंद गोपुर यन्मित्रम पूर्ण ब्रह्मानंदम पूर्ण सनातनम. अरे हा सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणजे अहो भाग्य महो भाग्य. काय भाग्य तुमचं नाही, महो भाग्य या पृथ्वीचं, नव्या सृष्टीचं. नंद गोपुर यन्मित्रम ब्रह्मानंद सनातन. हा परब्रह्म हा पुन्हा किती जन्म झाला, अवतार घेतला, एवढा हा गोपाल कृष्ण आहे. म्हणजे याचा पूर्ण मनुष्य हा आहे का? हो हो हो, हा तुम्हाला सुचली सगळं होईल. त्याला संकट येते, या संकटामध्ये वाढवले. आता यशोदा म्हणजे मला सुनबाई येईल का? यशोदा काय म्हणते मी वरमाई होईल का? बायांना तर पहिले वरमाई व्हायचे नाही. कधी वरमाई आणि पुरी नव्हे कधी कलरी वसू. वेळ नाही तेवढा कलरी वसू. म्हणजे मला सुनबाई येईल का? म्हणजे सुनबाई मोजता 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 तू थकून जाशील एवढ्या बायका करणार आहे. एवढ्या बायका, हो एवढ्या बायका ज्याला येते सुनबाई होईल. आनंद वाटला, काय अडचण नाही. त्याच्या मनाने हे करू पडले, आनंद झालं, सगळा आनंद झाला. मग मात्र हा भटजी आला, मामा नावाचा भक्त होऊन आला. मामा नावाचा दैत्य भटजी रूपाने आला आणि लागला सांगायला, हा तुमचा हे तुमचं गणित चुकलं. गणित चुकलं म्हणजे त्याची कुंडलिनी चुकते. अरे हा मूळ नक्षत्रावर आला, याच्यामुळे हा जो ज्या मुळात आला हे सगळं मूळ सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. हा अनंत प्रकारे त्याच्याकडे हा शून्य वाढणार नाही. अनंत प्रकारे सगळे त्याला बरेच संकट येतील. असं होईल. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही याला आता नाणीमध्ये धडकवून टाका. भगवंत म्हणायला लागला, सांगायला आला तर माझा काटा करायला आला. आले देवांच्या मनाले देवांच्या त्याला सांगितलं, खबरदार पाठ याची पाठ सोडायची नाही. बसण्याची जागा जिथे बसला ती लटक जा. तिकडनं सुई दामण आले, तिकडनं आल्या सुया लागल्या. डॉक्टर इंजेक्शन टोचून काढून घेतो सुई. या पाहण्याच्या सुया आल्या, तशा टोचल्या, विचारू नका. सगळ्या अंग गोंधायला लागला, पळायला लागला. बाल आडवी आली, मुसळ आला, मुसळ आला. ते धनाधन घरात गौऱ्या होत्या, गौऱ्या त्या उडत उडत आल्या. त्याच्या अंगावर त्या ठिकाणी पडायला लागल्या. काय भरलं तो तर सुटलो, पंचांग पाहायला लागला. बाळदाडी आली आणि ते पिढे जे होतं ते पक्क पक्क लटकलं मुंड्याला. उगल बाहेर का बळ करतो, आणखी बळ करून म्हणतो तो दोन्ही कातडे निघत. तो होता जाऊ द्या, आंधण मिळालं पिढ म्हणून लग्न कार्यात आजही आंधण पिढ येतं. विठ्ठल
ये भाऊ पाठावर होता हा पाठ मी घेऊन जाय भगवंताने भजन केली अशा अनेक प्रकारचे भजन झाल्या मग नंतर भगवंताने काय केलं आपण परिपूर्ण अवतार घेतला आता थोडक्यात तो काला करायचा आहे भगवंत 5 वर्षाचा झाला आणि मग काय रांगत रंगली अरे नाही पडायला पाहिजे बरं का रावण धरती अरे या पद्धतीला धरायला जातात तसं धरायचा हा रांगायचा पळायचा पळता पळता बरोबर बोलायचा बोलता बोलता मग मात्र लहान पोरांना जमा करायचा ए बोलो हो यातलं वर झोपत लागलं. सगळ्यांनी या तर या रे नाटे अरे पोरांना विचारलं अरे मेघ्या अरे तुझ्या घरामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना असा बारीक अगरबत्ती छापका आहे कृष्णा त्याला कळत येत काय कुथनाच म्हणायचा लोक कृष्णा म्हणत होता हा म्हणतो कुथना कुथना अरे कुथना म्हणले काय 1-2 रुपये खुला असतच अरे दही दूध आरती मध्ये टाकी एवढं असताना अशी तुम्ही पार मरायला टेकले काय सांगावं कृष्णा आमचे आई वडील म्हशी पाळता गाई पाळता दैदू जोडी खातात मथुरेला विकतात आमच्या वाटेला ताक खातात आणि मग हात उसळावं अरे तोही नाही वर आतमध्ये कायदा काढायचा म्हणजे आजपासून मथुरेमध्ये जाऊ द्यायचं नाही मग गोपाळ कृष्ण म्हणतो क्या रे सामग्री चौकट अरे साहित्यानं मला चोरी करायचं म्हणजे आमचं चोरी कर्म हे महापाप आहे तुम्हाला काय करायचं म्हणजे मी सांगतो की ऐका तुम्हाला खायचं जायचं चुकलो नाही हो पेंड्या मग मी लोणी फक्त ऐकेल पाहिलं सुद्धा नाही मी पाहिलं सुद्धा नाही मग मी तुला देतो आज देतो पोटकडे पुढे म्हणाला लागले इकडे तिकडे पळायला पळू नका वाटी हळूहळू करा कोणी कुणाशी न बोलावं अजिबात बोलायचं सगळ्यांनी माझ्याकडे या म्हणले पण मात्र उद्यापासून आपल्याला चोरी करायची नवनीत येत्या करूया मग चोरी करायचं साहित्य घेऊन या लागले साहित्य गोळा करले एकाने पावशी काढली काठी काढायला अरे पावशी वैताल पुराण बहार ये नाही गारे सामुग्री चौखंड खडे सराठी काठ्या मित्र मार बाजारे बळकट शब्द वस्त्र गाडी व मुतिका एवढी प्रविष्टा शब्द गाडी मात्या घ्या खडे घ्या सराटे घ्या आणि टोकाचा माल बांधावून काठ्यांचे तयार करा पेंड्या घेतलं का पेंड्या म्हणतो घेतलं नाही लोक साहित्य वेगळं घेतात तू म्हणतो मात्याळ घ्या सराटे घ्या काठ्या घ्या हे कशा करतात हे बघा म्हणले तुम्हाला चोरी करता येत नाही पण चोरी करायचे साहित्य मी मात्र सांगितलं बघा त्याचं वापर म्हणले कसं कारण का मला सकळ ग्रहांची अवंकामन साकार मला सगळं माहिती आहे कारण दिवसा चोरी करणार का रात्री म्हणले रात्री जर चोरी करणार बघा म्हणले आता या
प्रत्येक साहित्याचा मी तुम्हाला वापर सांगतो मुली. हे जे खडे आहेत ना, हे खडे कशा करता रे? हे बघा, आजूबाजूला टाकायचे, आजूबाजूला खडे टाकले. भरलेले घागर असेल तर कशी वाजत? टप टप. खाली असेल तर वाजत टप टप. म्हणले ह्या खड्याचा वापर त्याच्यासाठी साचवला एकटा गवळणी बघा म्हणले. आणि एवढंच नाही म्हणले, या काठीचा उपयोग कसा आहे म्हणले. शिंकी लांबली अंतराळी, शिंकी लांबली अंतराळी, काठी तोडून पाण्याने दोरी, धार रागे मोकळे सत्र मिळून शासन करा. काठीचा वापर त्याच्यासाठी. मग आपला आवाज ऐकला, आवाज ऐकल्यानंतर त्या बाया जाग्या होतील, ते माणसं जागे होतील, ते आपल्याला पकडतील. मग या कोकराचा उपयोग करायचा. सराटे पसरा अंगणी, हो हे सराटे पसरा अंगणी. पायी ही गुंतती, हे पायाला चुबकले तर खाली बसतील. कळालं. आणि यदा कदाच बाक्याचा उपयोग ऐक म्हणले, तेही चुकून येते आपला मृतिका घाला त्यांच्या डोळा, नेत्र सोडतील तर तुम्ही पळा. बाक्या धरायची, जोरात फेकायची. फेकली बाईच्या डोळ्यामध्ये माती गेली की डोळे चोळत नाही, चोर पळायचं. ऐकत तुझा कृष्ण गाना, हरे गाना, गाई बसे रोज ठिकाणा. तुझा कृष्ण गाना, हरे गाना, गाई बसे रोज ठिकाणा. गोपाल कृष्ण असं कराल. कोणाच्या गाई सोड, कोणाचे वासरे सोड, कोणाचे हे सोड, असं करत 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 काळानं यशोदेपर्यंत आलो. काळाने यशोदेपर्यंत आला. आणि मग मात्र यशोदा म्हणायला लागली, अगं बायानो, का म्हणून तुम्ही माझ्या बाळावरची आळ घेता? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे? एवढा तुला पोरगा मात्र त्या ठिकाणी मग मात्र यशोदेला राग लाग, बाई बाई माझा पोरगा तसा नाही ग गौरवी तो. बाळ सगुण गुणाचे
तुला काय वाटतं? हा, घेणारे. ते दिसते लापशी काढणारे नाही. नीट बोललं तर बरं आपली लापशी काढणारे. अगं बाई बाईला म्हणले तुम्ही माझाच मुलगा कसा काय तुम्हाला वाटतो? तुमचा मुलगा का चांगला आहे का? अगं आधी तुमचा मुलगा पहा म्हणले. अगं नाही नाही म्हणले. उलट तुमच्या मुलाने आमचे पोरं बिघडवले. मग म्हणले माझा मुलगा खाजवणे म्हणजे मला सर पकडून दाखवा तेव्हा मी समजेल म्हणजे. इकडे गोपाळ कृष्णाच्या धाकाने काही गवळणी नियोजन केले. सगळ्या गवळी म्हणाल्या आपल्या गावाच्या जेवढ्या कोणत्याही कुंभलोणीच्या घाटी आहे ते गोडाऊनमध्ये ठेवा. जेवढं गोडाऊनमध्ये म्हणले मोठं कुलूप लावा. लावलो कुलूप. म्हणले तिथे 2 बाया म्हणले 2 गवळणी पारेचे ठेवा. ठेवले पारे. बघू दे म्हणले त्या ठिकाणी कोण येतं काय. पेंड्या म्हणले काय आज आपल्या गावामध्ये काही जो कुंभलोणी कोणत्या घरी आहे म्हणले कोणाच्या घरी जायचं नाही गोडाऊनमध्ये जायचं. कारण गोडाऊनमध्ये भरपूर माल आहे. गोडाऊनमध्ये भरपूर माल आहे. कसला माल आहे? बरं कुंभलांनी साड्या. गोडाऊनमध्ये सगळा माल भरलेला आहे त्या चोरीचा. एका जागी हो आपल्याला कोणाच्या घरी जायचं काम नाही. चाल म्हणले तिकडे सगळेचे सगळे गेले तिथे एकाच घरी. पेंड्या म्हणतो कुत्रा म्हणले काय समोर बाई बसली आहे. कुलूप लावलेला आहे. एकच दरवाजा आहे. पाठीमागे दरवाजा नाही. काहीच नाही म्हणले जाशील कसा. एक काम करा तुम्ही माझ्या बरोबर या पण माझ्या बोलल्याप्रमाणे वागा. मग एक काम करा म्हणले तुम्ही सगळ्यांनी डोळे झाका. तुम्ही नका सगळ्यांनी डोळे झाका असं सांगितल्यानंतर सगळ्यांनी डोळे झाकले. झाकले मग सांगितलं उघडा. उघडले गोडाऊनच्या आत. तो लुप्त झालेले पायाचं बाहेर आणि आपण घरात आहे. मग आज देतो घरी खा म्हणलं काय खायचं ते का. आता या पोरांनी खाऊन टाकलं सगळं गोडाऊन बंद. एक काम करा परत हे मडके ठेवायचे काय. हे मडक्याचा सत्यानाश लावल्याशिवाय राहायचं नाही. सगळ्यांनी मडके फोडून टाकले. एक घागर ठेवू नका म्हणले. पण एक काम करा आपण खाल्लं या पुढच्या दारात राखण करणाऱ्या बाया आहेत तिला कळलं पाहिजे. पहिल्या आहे तिला ऐकेल असं मोठ्याने बोमा मारा. त्या पहिला म्हणतात पोर तर इथे कोणीच नाही आणि आवाज आला हा येतो कुठे. एक म्हणते आवाज घरातून आला. दुसरा म्हणतो कुलूप लायले. शाद्या तर माझ्या जवळ आहे. किल्ल्या तर माझ्या जवळ आहे. पोरं गेले कसे म्हणजे बाई पोरं गेले कसे हे मला ठाव नाही. पण पोरांचा आवाज घरातच आहे. पण म्हणजे जोपर्यंत घरात आहे ना मुद्दे मला असं याची आई म्हणली ना यशोदा मुद्दे मला असं माझा मुलगा मंडटासाई करून आला. हीच संधी आहे. तू जाय आणि जे राहते तू जाय यशोदेकडे तिला धरून आण आणि मग किल्ल्याहून मग कुलूप फुकून दाखवू. एक केली यशोदेकडे. यशोदे म्हणले काय चाल म्हणले मुद्दे मला असं पकडले. तूच काय पण आमचे पोरं पण आहेत चाल म्हणले. यशोदा धावत 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 आली. यशोदा धावत धावत आली. पाहिलं तिने कुठे म्हणले घरात. इकडे पेंड्या म्हणाला कृष्णा जर आज आपली चोरी जर पकडल्या गेली तर तुलाही मार बसेल आम्हाला मार. आता इथून आम्हाला बाहेर काढ. बाहेर काढायचं हो चालेल म्हणले. डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. पण पेंड्याने मात्र एक डोळा चकाना केला. एका चकाण्याने पाहतो आणि एका डोळ्याने दाखवतो. आता जेवढ्याने डोळे झाकले तेवढे घराच्या बाहेर निघाले. ते चका
आणि एकटाच होता. तो गेल्या होता तो अर्धवट बाहेर निघाला. त्या घराला एक झरोका होता. म्हणजे झरोका म्हणजे सानं. आपल्या महाराष्ट्रात सानं म्हणतात. इकडे तिकडे सानच राहत नाही, कारण का तलावरता याला खिडकी कुठेच राहत नाही. फक्त तलावर चालतायचं. मग गेल्या अर्धा बाहेर निघाला आणि अर्धा घरात राहिला. यशोदेने झाल्या उघडा खुलतो कुलूप उघडलो. सगळ्या खापऱ्या दिसल्या. म्हणजे बोरो कुठे सगळे गायब झाले. हा एवढा एकच केलं होता असा तो मी तगड्या हालत होता. कुठना बाहेर काढ, कुठना बाहेर काढ. देवाचं ऐकत नाही. जे देवाचं ऐकत नाही ते असेच तगड्या फडफड करतात. मला नाही म्हणत लोक माझ्या घरीच बसतात. देवाला अर्धवट भक्ती करतात. अर्धवट हो अर्धवट भक्ती केली. संसारात बी नाही, कर्मात घरात बी नाही, नंतर बाहेर नाही. मग मात्र त्या बाकीच्या महिला म्हणाल्या अगं तो पाय म्हणले जाण्याचा रस्ता. या रस्त्याने पोरं येतात, याच रस्त्याने जातात. एक म्हणले घरात त्याच्या तंगड्या. तेव्हा तंगड्या धरल्या. बाया होत्या 10-15. याच्या तंगड्या वडायला सुरुवात केली. या खाली वडायचा तो बाजार बळ करून वर जायचा. मावशी जास्ती ताण करू नको. भजा खायले भजा. त्यांनी जर काही कजा हाल तुम्ही मजा. एकाला सापडला नाही. हा कसा सापडेल? हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही बारागरच्या बारागर गोकुळच्या नारी. तुम्ही बारागरच्या बारागर गोकुळच्या नारी. गुरुकुलाचं गाणं, गुरुकुलाचं गाणं, गुरुकुलाचं गाणं.